हे बघा, हे नदीवर गेलेले पोरांसोबत आलेत ना पोरं. आणि हे बघा काय घेऊन आले, शिंप्या. बघू होता हो. वा, बघा किती आणला नाही आहे. या नदीच्या शिंप्या आहेत. ह्याला तुम्ही काय म्हणता मला नक्की सांगा. मला तर माहीत नाही याला काय म्हणतात ते. आम्ही शिंपीच म्हणतो. बघा घेऊन आले, तेवढं गेलीत पोरं, सर्वांनी घेऊन आलेत. आता हे आम्हाला एक वेलचं बरोबर रस्सा होईल. मीडियम, सुका पण नाही पातळ पण नाही, मीडियम करायचा. एक नंबर. आमच्या इथे ना अशा शिंप्या भेटतात नदीमध्ये. मग आता हे तिघं जण जाऊन एवढ्या शिंप्या आणणार. हे बघा, आता याच्यामध्ये आमचं एक वेळचं होईल. आता मी काय करते, ह्याला चांगलं स्वच्छ 2-3 पाण्यातून धुवून घेते आणि मस्त टोपामध्ये गॅसवरती शिजवून घेते. म्हणजे त्याचं तोंड उघडं झालं ना की त्याचं मासरूट काढून घेणार आणि मस्त तव्यावरती सुकं, तव्यामध्ये किंवा कढईमध्ये कशामध्ये पण सुकं बनवायचं, कांदा टमाटर टाकून. आता मी स्वच्छ धुवून घेते. टाका हो पाणी. हे बघा असं करून आहे ना, हे बघा पाणी हिरवं हिरवं दिसतंय. असं करून आहे ना 2-3 वेळा धुवून घ्यायचं आणि मस्त शिजवायचं. आणि कांद्यामध्ये मी आता करते, तुम्हाला दाखवते. चला, हो टाका अजून एकदा पाणी. काय हो, हे किती वेळामध्ये तुम्ही काढला? अर्ध्या तासामध्ये काढले. बघा अर्ध्या तासामध्ये एवढं. तुम्हाला सांगू का मित्रांनो, हे बघा, हे असं त्यांच्याकडे एक मापटं असतं. म्हणजे शहरामध्ये बोला किंवा इकडे कोकणात सुद्धा असं एवढं मापटं असतं. तेवढं मापटं भरून आहे ना ती लोक देतात 100 रुपये 150 रुपये. मग बघा एवढं महाग मिळतात ह्या. आणि ह्या शिंप्या आहेत, ह्यांना काय म्हणतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा, विसरू नका. आता मी झाले 3 वेळा धुवून झालं. आता मी चालली बनवायला. चला जाऊया. हे बघा, आता ना मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. चांगलं मी 2-4 पाण्यातून धुवून घेतलंय. आता हे बघा, हे पाणी टाकून घेतलंय. आता मी ठेवते याला शिजायला. आता हे ना 10 मिनिटांमध्ये शिजेल. शिजल्याच्यानंतर जे तोंड उघडं होईल. मग थंड झाल्याच्या नंतर आहे ना त्याचं हातलं मासरूट सर्व काढायचं आणि मस्त बनवायचं, एकदम झणझणीत. दाखवते तुम्हाला. शिंपी करण्यासाठी मी घेतले आला लसूण पेस्ट, वाटलेला गोडा मसाला, हळद, गरम मसाला, 2-3 आमसुलं, मीठ, लाल तिखट, टमाटर आणि कांदा. शिंपी करायची असेल ना तर त्यामध्ये कच्चे कैरीची फोडं किंवा आमसुलं नक्की टाका. टमाटर भले तुम्ही कितीही टाका, पण हे आमसूल नंतर एक तरी आंब्याचा फोड कच्च्या कैरीचं टाकायचं. आता आपण बघतोय हे सर्व साहित्य मी घेतलं आहे शिंपीसाठी. आता शिंप्या शिजल्यात काय ते मी बघते. शिंप्या पण शिजल्या आहेत. मी गॅस बंद केला आहे. हे बघा, आणि कसं दुधासारखं पाणी आलं आहे बघा. तुम्हाला एक सांगू का, हे शिंप्या आपण आणतो आपला समुद्रामधून किंवा नदीमधून. तर तिथे नदीमध्ये समुद्रामध्ये जीवजंतू वगैरे भरपूर असतात. म्हणूनसाठी आपण काय करायचं, हे जरी गरम पाणी आपण शिजवतो, बरोबर. बापरे टोप गरम आहे. हे आपण शिजवतो गरम पाणीमध्ये. आता सगळे बघा त्यांचं तोंड उघडं झालं आहे. तर गरम पाण्यामध्ये चांगले शिजवून मस्त ते, हे बघा त्याचं तोंड उघडलं आहे. पण तरीसुद्धा आपण काय करायचं माहिती आहे, ह्याच्यामध्ये ना आपण जेव्हा ठेवतो शिजायला तेव्हा 2 चमचे तरी ना मीठ टाकायचं. म्हणजे काय जीवजंतू असतो ना ते पूर्णपणे नाहीसा होतो आणि आपल्या शरीराला हानिकारक नसतं ते. नाहीतर जर तुम्ही मीठ नाही टाकलं तर आपल्या शरीराला हानिकारक होऊ शकतो. म्हणूनसाठी आपली काळजी घ्या. आणि हे शिंपी शिजवताना 1-2 चमचे मीठ नक्की टाका शिजवताना. आता बघा शिंपी चांगली मस्त गरम आहे, तोंड उघडलं आहे. आता मी ह्याचे मासरूटं काढून घेते. आणि ह्याचं पाणी काय करायचं माहिती आहे,
पाणी आपण दुसरं पाणी टाकायचं नाही, हेच पाणी आपण वापरायचं. जे आपल्याला काय मसाला वगैरे मिक्स करताना पाहिजे तर हेच पाणी वापरायचं. आणि पाणी घेताना गाळून घ्यायचं. आणि जर घालायचं नसेल तर वरचं पाणी वतून घ्यायचं, दुसरं पाणी घ्यायचं नाही, ह्याच पाण्याचा आपण वापर करायचा. चला आता मी हे ना मासरूटं काढून घेते सर्व. शिंप्या शिजलेल्या आहेत ना, त्या सर्व आता मी स्टीलची बघा माझ्याकडे चालन आहे, याच्यात मी सर्व काढून घेते आता, म्हणजे पाणी खाली राहील ना. आता जर असंच जर टोप आपण जर ओतलं ना या चालणीमध्ये तर जी खालती सगळी अशी रेव बसलेली आहे ना ती पण याच्यामध्ये येणार. म्हणूनसाठी ना हेच काढून घ्यायचं शिंप्या. आणि पाणी आहे ना नंतरला घालून घ्यायचं. आणि दुसरं पाणी घ्यायचं नाही, मी पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला. शिंप्या गरम असतात शिजवल्यावरती, थंड होईपर्यंत ठेवायचं नाही. मग जरा गरम असताना जरा सांभाळून जरा काढायच्या, आपल्या हाताची काळजी घ्यायची. आता हे एवढं पाणी आहे ना, आपल्याला एवढ्या पाण्याची गरज नाही, पण जेवढं पाणी लागेल 1 वाटी किंवा 1 ग्लास तर आपण ह्याच्यातलंच पाणी घ्यायचं. आणि हे बघा खालती ना रेव असते, म्हणूनसाठी घालूनच पाणी घ्यायचं. आता ह्या शिंप्या बघा एवढ्या झाल्या. आता मी या सगळे असे हे काढून घेते, मासरूटं काढून घेते. हे बघा, हे बघा शिंप्या किती होत्या टोप भरून, आणि त्याची मासरूटं किती झाली ती बघा, आहे ना. आता मी काय करते, आता ह्याच्यामध्ये सुद्धा ना कुठे कुठे अशा आतमध्ये बारीक कच असेल रेतीची ना, तर मी काय करते ह्याच्यातलंच पाणी थोडंसं घेते आणि त्याच्यामध्ये ना ही मासरूटं टाकून चांगली अशी खलबलून घेते, म्हणजे सगळं काय आतमध्ये असेल ना रेती ती सगळी निघून जाईल. हे बघा, हे ना असं असं खलबलून घ्यायचं. हे बघा, म्हणजे कुठे कच असेल बारीक वगैरे ना ती सगळी निघून जाईल ना, नाहीतर आपल्या पोटामध्ये खलखल येते. बघा, असणार तर नाही, पण तरी आपण काळजी घेतली पाहिजे ना, होय की नाही. आता माझे चाकरमणी आलेत, नातवंड आलेत, उगाच त्यांच्या काय पोटाला काय त्रास झाला तर म्हणूनसाठी आपण काळजी घेतली पाहिजे ना. हे बघा, हे जे पाणी आहे आपण शिंप्या शिजवलेलं, हे जर तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाका. असं म्हणजे काय हेच नाही आहे की बाबा टाकलंच पाहिजे. तुम्हाला आवडेल तर तुम्ही हे पाणी टाका, नाही तर दुसरं शिजवताना दुसरं साधं पाणी टाकलं तरी चालेल. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. मी कढई ठेवले, आता मी टाकते यात तेल. कांदा टाकलाय मी, तर चांगला कांदा जरा परतून घेते. कांदा आणि टमाटर मी तेलात चांगलं परतून घेतलं आहे. आता अशा प्रकारे मी सर्व जे मसाले आहेत ना सर्व एकजीव करून घेते. नंतर मग ते शिंपीचं हे टाकते. मी या सर्व मसाले टाकून घेतले. फक्त मीठ तेवढं टाकायचं ठेवून दिलं मी. का सांगू, कारण का शिंपे शिजवताना मी त्यात मीठ टाकलं होतं. कधी पण शिंपे शिजवताना मीठ टाका, म्हणजे काय जीवजंतू असेल ते सर्व नाहीसं होईल. आणि मला एक सांगा, तुम्ही या शिंपेच्या आतमध्ये जो मांस असतो त्याला मी तर मासरूट म्हणते, तुमच्या इथे तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मी टाकते या शिंपेचे मासरूट. हे बघा, आता हे असं करून सर्व एकजीव करून घेते. आणि जे शिंपी शिजवलेलं जे पाणी आहे ना, ते पाणी जेवढं मला हवं आहे ना तेवढं मी याच्यात टाकून घेते. काय छान दिसतंय ना बघा. गरम मसाल्याचा सुगंध पण काय छान येतोय मस्त. हे बघा, मला हवं तेवढं मी पाणी ठेवलं आहे. आता हे जास्त सुकं पण नाही आणि पातळ पण आहे, मीडियम करणार मी. आणि आता उग्रच वास येऊ नये म्हणूनसाठी मी कोकम तर टाकलीच आहे टमाटरसोबत. आता मी टाकते हे बघा कढीपत्त्याची पानं. मी अंड्याचं चिकन असं काय केलं ना, मच्छी सोडू ना, अंडा चिकन असं काय केलं खेकड्याचं, तर मी कढीपत्त्याचं एक पानाची ढांगली आणते आणि टाकते त्याच्यामध्ये. आता मी ठेवते याला झाकून.
बघते आता मी झाकण काढून बरोबर झालंय का. वाव, काय छान झालंय बघा. जसं मला पाहिजे तसंच बरोबर झालंय. हे बघा आहे ना. आता थंड झाल्यावरती अजून आहे ना हे मस्त सुकेल आणि जसं पाहिजे तसं परफेक्ट एकदम झालंय बघा. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आणि एक सांगते मी, याच्यात जे मी मीठ टाकून शिजवल्या होत्या शिंप्या, मी चेक केलं पण मीठ थोडं कमी होतं. मी पुन्हा थोडंसं मीठ टाकलं त्यात. वाव, काय मस्त झालंय आणि काय सुगंध येतोय. तोंडाला पाणी सुटलं माझ्या. असं कुठे मिळतं आपल्याला सांगा. इथून आणलं नदीतून आणि इथे बनवलं, असं कुठे मिळतं आपल्याला सांगा बघू. होय की नाही. वाव, मित्रांनो या तुम्ही पण टेस्ट करायला. कोकणातल्या नदीच्या शिंप्यांचं झणझणीत सुकं तुम्ही पण केलात का. नसेल केलात तर जावा मासे पकडायला, शिंप्या पकडायला आणि मस्त झणझणीत करा आणि खावा, मजा करा. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.